आणि अखेर नाशिकच्या जागेसाठी आता हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर नाशिकमध्ये गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे भाजपचे दिनकर पाटील हे मात्र नाराज असल्याचं कळतंय। दिनकर पाटील हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि याच संदर्भात स्वतः दिनकर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनकरजी, आपलं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत। अखेर हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर झालंय, मात्र तुम्ही नाराज असल्याचं कळतंय। हो, नाराजच आहे। कारण मी 3 वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होतो। मला पक्षानेच सांगितलेलं होतं, त्यामुळे मी आता नाराजच आहे। दिनकरजी, आपण देखील प्रयत्न करत होतात, सातत्यानं आपण हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे। गेला महिनाभर या ठिकाणचा तिढा सुटत असताना दिसत नव्हता, मात्र आज हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर झालेलं आहे। आपण नाराज असल्याचं स्वतः सांगत आहात। आता हेमंत गोडसे यांच्या प्रचारामध्ये तुम्ही किंबहुना भाजप उतरणार की नाही? नाही, मी आता आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही। मी त्यांना भेटणार आहे, मग बघल। दिनकरजी, आपण नाराज आहात, आपले कार्यकर्ते देखील, म्हणजे नाशिकमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील हीच भूमिका आहे? ते मी नाही सांगू शकत। मी माझ्या बाबत बोलू शकतो। मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊंना भेटल्याशिवाय काही बोलू शकत नाही। आपण त्यांची कधी भेट घेणार आहात? आपण फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे का, किंवा स्वतः प्रत्यक्ष आपण त्यांची भेट घेणार आहात? नाही, स्वतः भेटेल मी। बरं, साधारण कधी ही भेट होऊ शकते? गिरीश भाऊंना फोन करीन आणि गिरीश भाऊ बोलवतील तेव्हा जाईल। बरं, मात्र दिनकरजी, जर भाजप नेत्यांनी, म्हणजे आपल्या वरिष्ठांनी, मग फडणवीस असतील, महाजन साहेब असतील, यांनी जर आपल्याला गोडसे यांच्या प्रचारामध्ये उतरण्याचे आदेश दिले किंवा तशा सूचना केल्या, तर त्यानुसार आपण गोडसेंच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार का? त्यांना भेटल्यावर बोलल। बरं, नक्कीच दिनकरजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र दुसरीकडे भाजपचे दिनकर पाटील हे मात्र नाराज आहेत। मी नाराज आहे, मी देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्याशी बोलूनच पुढील निर्णय घेईल, असं देखील दिनकर पाटील यांनी सांगितलंय।